शिक्षक नेते मधुकर उन्हाळे यांना राजकीय पुढाऱ्यांनी दिल्या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा। सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकर उन्हाळे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमाला खासदार अजित गोपछडे, आमदार हेमंत पाटील, आमदार भीमराव केरम तसेच शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे व आदी मान्यवरांनी मधुकर उन्हाळे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांनी चळवळीत राहूनच शिक्षकांच्या विविध मागण्या आपल्या संघटनेच्या माध्यमातून सोडाव्यात अशी सर्व मान्यवरांनी सदिच्छा व्यक्त केली व केंद्र सरकारमार्फत शाळेच्या अत्याधुनिकीकरणाकरता 5 कोटी रुपये मंजूर झाले असून शाळेची यादी तयार करून शाळेला लवकरच वाटप करण्यात येणार आहेत अशी माहिती खासदार अजित गोपछडे यांनी यावेळी दिली। शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे देखील म्हणाले की चळवळीमध्ये काम करत असताना सर्वांचाच विचार करावा व सेवानिवृत्ती झाल्यानंतरच संघटनेसाठी काम करत राहावे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहावे असे देखील अध्यक्षीय समारोप भाषणात बोलताना ते म्हणाले। लॅब आणि शाळांमधलं आधुनिकीकरण करण्यासाठी या संपूर्ण जिल्ह्यासाठी मी दिल्लीच्या सरकारमधून केंद्र सरकारमधून CSRच्या माध्यमातून 5 कोटी रुपयाचा निधी या जिल्ह्यासाठी आणलेला आहे। त्या जिल्ह्या आता याने विषय काढला म्हणून सांगितला तो 5 कोटीचा निधी पुढच्या महिन्यामध्ये वितरित केला जाईल, शाळांची यादी केली जाईल, आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा। धन्यवाद। सेवानिवृत्त होत असलेले आजचे सत्कार मूर्ती त्यांच्या मित्रमंडळींनी सहकार्यांनी सेवा गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर 4 तासापासून पूर्ण वेळ उपस्थित असलेले एक चळवळीतलं जाणतं नेतृत्व आणि किनवट मतदारसंघाचे आमदार सन्माननीय भीमरावजी केराम, या कार्यक्रमासाठी येऊन गेलेले सर्वच मान्यवर खासदार, आमदार, पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित चळवळीत ज्यांनी काम केलं असे आमचे मित्र सुरेशराव अंबुलगेकर, विठ्ठलराव ताकबिडे, गफार सर, सगळ्यांचे नावं घेत नाही, व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर, कारण मला तुमची परीक्षा बघायची नाही। 10 मिनिटात सरकारच्या बाजूने आवश्यक केली जाते आहे, पण माझं एक वाक्य मी प्रत्येक ठिकाणी सांगितलंय, बाबांनो सांगा कार्यक्रम आहे कोणी फुकट रेशन मागितलं होतं? या देशातल्या 80 कोटी जनतेला फुकट रेशन देण्याचं स्वाभिमानानं सांगितलं चाललंय। कोणी मागितलं? गरज कशाची आहे? देशातल्या लोकांना फुकट राशन पाहिजे का फुकट शिक्षण पाहिजे? सुरेशराव काय पाहिजे सांगा? फुकट शिक्षण पाहिजे, न मागता फुकट राशन आणि मागून सुद्धा शिक्षण नाही। शिक्षणाचा हक्क हिरावला चाललाय आणि याच्या विरोधात कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल। मी निळकंठ चोंडे सरांच्याही समारोपात मी हेच बोललो होतो, बोलणं आवश्यक आहे। हिंगोलीमध्ये आमचे जिरवणकर सर रिटायर झाले, ते चळवळीतले एक मोठं नाव आहे, तिथे तेच बोललो, असं चळवळीत काम केलेले अनेक पोरे तुम्ही पुढाकार घ्यावा सर, मी तुम्हाला अनेक माणसं जोडून देईल महाराष्ट्रात, कारण माझ्या संपर्कात अनेक जण आहेत आणि यावर कधीतरी तुम्हाला आम्हाला चिंता व्हावी लागेल आणि भविष्याच्या आमच्या पिढ्यांच्या शिक्षणाची सोय ही सुलभ कशी होईल यावर सुद्धा काम करण्याची आवश्यकता आहे। तुमचं इन्क्रिमेंट मिळालं नाही किंवा कुठले तांत्रिक बाबी निर्माण झाल्या, शिक्षकांचे प्रश्न निर्माण झाले, हे जरूर सोडवा, सोडवले पाहिजे, परंतु हे कुठपर्यंत? ही आपली समोर बसलेली पिढी जाईपर्यंत, त्याच्यानंतर काय भविष्य आहे? आणि म्हणून बांधवांनो आपल्याला त्यावर सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे। इथं सगळ्या संघटनांचे प्रमुख लोक बसलेत म्हणून मुद्दा बोलतो, कोणीतरी बोललं पाहिजे, कोणीतरी त्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, माझी भावना आहे। आणि आपण सगळे समविचारी जे बहुजन लोक आहेत, खरं तर स्वातंत्र्योत्तर काळाच्या नंतरची अवस्था आज ही आहे। स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये गुरुकुल व्यवस्थेपासून आम्हाला
शिक्षण हिरावून घेणं आणि पोटाला फुकट खाऊ घालणं आणि पाठीवर गाडं ओझं टाकणं अशा प्रकारचं धोरण येते की काय अशी चिंता तुम्हाला आम्हाला पडते. पण त्यावर मधुकर उन्हाळे सरांसारख्या कसलेल्या मिसलेल्या चळवळीतल्या मोहऱ्यांनी पुढाकार घ्यावा. आणि त्यांनी पुढाकार घेतला तर आपण मी तर आहे, तुम्ही आहात का नाही सांगा, सोबत आहात का नाही, असाल तर हातवर करा. नाही ते म्हणतील मला कशाला पुढे करायला. इथं 50% लोकांचे हात वर आहेत. ही अवस्था आहे आमची किंवा वेळ निघून गेलेली असते. तर यावर सुद्धा चिंतन केलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. आणि म्हणून मधुकरराव उन्हाळे सरांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमध्ये तर काम कराच. खरं तर तुम्ही तुमची भक्कम टीम उभा केलेली आहे. सगळ्यांची नावं मला सगळ्यांच्या ओळखी आहेत, पण वेळावेळी मी नावं घेत बसणार नाही. नांदेड जिल्ह्यामध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम किंवा चळवळीच्या कार्यकर्त्यांचं खूप मोठं जाळं मधुकरराव उन्हाळे सरांनी उभा केलंय. कारण माझा त्यांचा 32 वर्षाचा वैयक्तिक मी संपर्क सांगितला, त्यांच्या चळवळीतली सुरुवात मी सांगितली मुद्दाम 1995ची. आणि म्हणून अशा प्रकारची नवी इनिंग, निवृत्तीच्या नंतरची नवी इनिंग, नवी दिशा, नव्या आशा का घेऊन मधुकर उन्हाळे सरांनी पुढे चलावं. तुम्ही आम्ही सर्व जनतेच्या सोबत राहू. मला विश्वास आहे त्यांना आरोग्य आजही आहे, उद्याही राहणार आहे. कारण त्यांचं फार सिस्टमॅटिक जीवन आहे. ते काही गोष्टीचे पथ्य पाळून आहे. त्यामुळं तुम्हाला नक्की आरोग्य लाभणार आहे. इथं असं म्हणेल आज तुमचा सेवागौरव सोहळा होतो आहे, असंच आम्हाला शतकपूर्ती साजरी करण्याची संधी द्या अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.